एक सोपा प्रश्न विचारतो. तुमच्या एखाद्यावरच्या प्रेमामुळे त्या माणसाचं भलं व्हावं की बुरं? तुमचं प्रेम हे त्याच्यासाठी ऊर्जेचा, आधाराचा स्रोत असावा की दडपणाचा, टेन्शनचा? काय होतं ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याबद्दल खूप वाटतं, तुझ्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. हे सगळं म्हणत असताना जर माझी सतत तू माझ्यासाठी हे करतच नाही, तू मला ते देतच नाही, तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मला हवा तसा तू वागायला हवायस, तसा तू कधीच वागत नाहीस, म्हणून मी तुझं जगणं हराम करतोय, अशी जर माझी सतत कटकट असेल तर माझं समोरच्यावर खरंच प्रेम आहे का हा प्रश्न चुकीचा असेल. कदाचित प्रेम असेल नक्कीच, मला खरंच समोरच्याने आनंदी राहावं असं वाटतही असेल कदाचित, पण माझं वर्तन मात्र त्या प्रेमळ भावनेच्या अगदी उलट आहे ना. मी त्या प्रेमापोटी सतत कटकटच करत असेल तर त्या प्रेमाला काय अर्थ आहे? खास करून समोरच्याची तशी इच्छा नसेल तर. म्हणजे प्रेमात समोरच्याकडून अपेक्षा करू नये असं अजिबात नाही, पण ते कधी समोरच्याची सुद्धा तसंच प्रेम करण्याची इच्छा आणि तयारी असेल तर ना. जर समोरचा म्हणतोय की मला हे असं अजिबात जमणार नाहीये, झेपणार नाहीये बाबा, तर एक तर त्याची ती लिमिटेशन मान्य करून मी त्याच्याबरोबर राहायला हवं किंवा मी नाद सोडून द्यायला हवा. पण माझं प्रेम समोरच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा एक लिबरेटिंग, आनंददायक अनुभूती असायला हवी. आपल्या प्रेमात समोरचा गुदमरून जात असेल, त्याला जीव नकोसा होत असेल तर त्या प्रेमाला काही अर्थ नाही.